थोरगव्हाण येथे काळभैरव जयंती उत्सव संपन्न झाला। महाराष्ट्रात कालभैरवांचे जागृत 2 देवस्थानांपैकी एक स्वयंभू स्थान थोरगव्हाण येथील आहे। यात एक यात्राही भरते। या यात्रेमध्ये 10 ते 15 हजार भाविकांची दर्शनासाठी उपस्थिती असते। रावेर तालुक्यातील थोरगव्हाण येथे काळभैरव जयंती उत्सव उत्साहात संपन्न झाला। महाराष्ट्रात काळभैरवाचे जागृत 2 स्थानांपैकी एक स्वयंभू स्थान थोरगव्हाण येथे आहे। कार्तिक वद्य अष्टमीला काळभैरव मुकुटाची भव्य मिरवणूक काढली जाते। या मिरवणुकीत हजारो भाविक सामील होतात। मुकुट भैरव बाण्यावर बसवल्यानंतर दर्शनासाठी गर्दी होते। भैरवांना भरीत भाकरी, कांदा ठेचा असा नैवेद्यही दाखवला जातो व प्रसाद वितरणही केला जातो। खेळण्यांची दुकानेही यावेळी मंदिर परिसरामध्ये थाटली जातात। मंदिराची सजावट व स्वामी समर्थ महिला मंडळाच्या जप हे या जयंतीचे महत्त्वाचा भाग आहे। 10 ते 15 हजारावर भाविक दर्शन घेतात। गावात भैरवनाथांच्या 2 मंदिरे आहेत। दोन्ही भैरवनाथांच्या यात्रासोह हे थोरगव्हाण गावी रूढी महत्त्वाचे मानले जाते। भाविकांची श्रद्धा असल्याने बाहेरगावाहून मोठ्या संख्येत भाविक येथे दर्शनासाठी येत असतात। माझं नाव ताराचंद माधव पाटील। हे काळभैरव मंदिर यात्रा आम्ही यात्रा काही भरवली नाही, पण जयंती मनवतो आहे जवळजवळ 35 वर्षापासून। नाही ते दैवत आम्हालाही माहिती नाही आणि जाणकार लोक पूर्वीचे सांगतात की ते जवळजवळ 350-400 वर्षापूर्वीचं देवस्थान आहे असं जुने जाणकार सांगतात। जागृत देवस्थान आहे ते। आणि काय आहे की आता हल्ली लोक जे येत आहे बाहेरगावरून, इंदूर, भोपाळ असे दुरून लोक येत आहे। स्वामी समर्थ मी 7-8 वर्षापासून केंद्रामध्ये जाते। केंद्रामध्ये सांगतात कालभैरव अष्टक वाचायचं। 11 वेळा इथं वाचलं आम्ही थोरगव्हाण गावामध्ये। रावेर तालुक्यातील थोरगव्हाण या गावी कालभैरवाची जयंती साजरी केली जाते। या दिवशी कालभैरवाची मुकुटाची भव्य मिरवणूक गावातून काढली जाते आणि सदर या ठिकाणी मुकुटाची स्थापना केली जातून बस स्टँड जवळ असलेल्या मंदिराजवळ मुकुटाची स्थापना केली जाते। हा बाणा खूप पुरातन असून या ठिकाणी बाणा अकस्मात निर्माण झालेला असल्याचे, प्रकट झाला असल्याचे सांगितले जाते। कालभैरवानिमित्त विविध गावातून या ठिकाणी कालभैरवाच्या दर्शनासाठी येतात आणि दर्शनाला पावणारा भैरवनाथ असल्याची भाविकांची श्रद्धा आहे। बीसीएनसाठी मनोहर लोणे, वरणगाव।